येणाऱ्या म्हणजे 15 तारखेला मतदान होणार आहे, तर सर्वांना विनंती आहे पहिल्यांदा मतदान करण्यासाठी सर्वांनी जायचंय. मी रडणारा नाही, लढणार आहे. काय म्हणजे जसं राजकारण चालू झालं वसंत शेठ, तर काही लोक रडायला लागली. रडून काय नाही होतो, लढायला लागते. हार जीत तो प्रत्येक ठिकाणी आहे. सांगायचं एक आहे की काही लोक म्हणले की आम्ही कामं केली अशी तर रडायची वेळच नसते आली ना. का आता भाजी मंडईचा विषय घेतो. काही लोक म्हणले पुरावा जाऊ का, चिठ्ठी आहे 24/12, 26/12, 28/12, 150 रुपये 200 रुपये दररोजच मंदिराला लागतात काय पैसे. अहो किती कुठं पैसे खायचे ते तर कळायला पाहिजे. गोरगरीब जनतेचे टपरीवाल्यांचे पैसे घेता तुम्ही. विषय असा आहे की काही लोक म्हणले की बाबा नाही आडनावासाठी लढायचंय. अहो मी म्हणतो आडनावासाठी नाही, गावासाठी लढा. गावासाठी लढताना मी एकच विचार केला, ज्यावेळेस टीपी स्कीम आली, ज्या जनतेने तुम्हाला मतदान केलं, एक गुंठ्यातले लोक रहिवासी असतील आणि आपल्या भागातील सर्व आडनावाचे लोक असतील, त्यांच्या जमिनीवर तुम्ही ना टीपी स्कीम टाकली आणि परत म्हणताय की नाही मी नाही केलं. ज्यावेळेस उपसूचना बघितली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की तुम्ही किती खोटं बोलताय. एवढं खोटं बोलून जनता काही इडी नाही राहिलेली आता. तर ज्या भागात तुम्ही जे कामं केली सर्व जनतेला माहिती आहे. तुम्ही आता रडू नका, कारण की 9 वर्ष तुम्हाला चान्स दिलता जनतेने. एवढं शहराचं मोठं पद दिलतं, त्या पदाचा चांगला उपयोग करायला पाहिजे होता. एवढंच माझं म्हणणं होतं. आमच्या सारख्या समजा अश्विनीताई असतील, इथून मागे जे काही नगरसेवक झाले, जे काही जाधवडीतून उभारी घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय, आम्ही नाही केला. आम्ही अश्विनीताईला मी शब्द दिलता, जर तुम्हाला तिकीट नाही भेटलं तर माझ्या जागी तुम्हाला उभं करीन. राजकारणाची हवस नाही आपल्याला, सरळ मार्गी माणूस आहे. 2 पैसे राजकारणातून कमवायला मिळालेलो नाही. नशिबानी तुमच्या सर्व आशीर्वादांनी सगळं चांगलं आहे आपलं. हा, कुणाच्या टपरीवरती जाऊन जर विशाल यार नाही तर 2 रुपये बुडवले असेल तर विशाल यार नाव सांगा. विषय असा आहे की आमचं व्हिजन एकदम क्लिअर आहे माझं. ज्यावेळेस मी राजकारणात एंट्री घेतली, टीपी स्कीम पासून सुरुवात झाली. माझ्या बरोबर जो माझा मित्र परिवार आहे, ज्या माता भगिनी आहे, त्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिला. माझे वडीलधारी जे लोक आहेत माझ्या बरोबर सर्वांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देऊन मी आज या स्टेजवरती आलोय. काही लोक म्हणले तिकीट नाही भेटणार. अरे तिकीटही भेटलं आणि जिंकून पण येणार. जिंकून काय येणार माहिती आहे का, जनता आहे. फासावलेलं नाही कुणाला आपण. आणि क्लिअर विजन आहे आपलं, कुणाला फसवायचं नाही आणि काम एकदम करेक्ट. आज जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांनी वसवलेले. 2017च्या अगोदर पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी चिंचवड तुम्ही जर पाहिलं तर खूप काही फरक आहे. 2017च्या अगोदर आपण पाहिलं तर पुणा नाशिक हायवे झाला, स्पाईन रोड झाला, दिवाळंदी रोड झाला. आज जे आपल्या बाजूला डाव्या साईडला COVP सारखं कॉलेज आले ते अजितदादांच्या काळात आलेले. पुणे जिल्हा सत्र न्यायालय अजितदादांच्या काळात आलेले. पोलीस आयुक्तालय अजितदादांच्या काळात आलेले. आज आपण जे 200 एकरचं एक्झिबिशन सेंटर आहे ना, अजितदादांच्या काळात आलेले. यांनी काम सांगा, काम दाखवा एक मोठं. तुमचं काम नाही त्याच्यामुळे तुम्ही गडबडलेले आहेत. आज जर तुम्ही पाहिलंय संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे, काही लोक म्हणतात आमच्यामुळे झाला. अहो महानगरपालिकेचं काम आहे, उपसूचना वसंत शेठची आहे. का 57 कोटी रुपये त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेत ना. हा, तर सांगायचं म्हणजे की मी ज्यावेळेस या ठिकाणी काम करायला लागलो, ह्या बाजूच्या 2 पाण्याच्या टाक्या आहे. तुम्ही जाहिरात बघितली असेल, त्याला कनेक्शन नाही, पेंटिंग नाही, तरी म्हणले 24 तास पाणी चालू झाले. ज्यावेळेस मी पेपरमध्ये दाखवलं, फोटो पाठवले, त्यावेळेस जनतेला कळालं अरे किती खोटं बोलतात. तर सांगायचं काय की आज तुम्ही पाहिलं असेल तर खालचा 18 मीटरचा रोड, त्याचे मी वासुदेव शेठ असेल, माझ्या बरोबर जे लोक असेल त्यांचे अबपत्र भरून मी आज येणार त्या ठिकाणी 18 मीटरचा रोडचं काम 2 नंबर प्रभागासाठी आमचं एकदम व्हिजन क्लिअर आहे. डीपी रोड
लवकरात लवकर ओपन करणे, त्याच्या 18 मीटरचं कुठलंही पद नसताना 18 मीटरचं अबपत्र भरून शेतकऱ्यांच्या हस्तांतरणासाठी आम्ही 90% या ठिकाणी काम केलेलं आहे. आज आपल्या ठिकाणी सीओपी कॉलेज सारखं कॉलेज आपल्या या ठिकाणी येत आहे, तर 2 एकरचं या ठिकाणी पार्किंग मिळावं म्हणून अजितदादांकडे वारंवार आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. त्याच्यासाठीही रामायण मैदानावरती 2 एकरचं पार्किंग आणि 5 एकरचं स्टेडियम असं 7 एकरचं आपल्या या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी काम चालू होणार आहे डीपी रोडसाठी. आणि अजितदादांनी कालच घोषणा केलेली आहे की आपल्या शहरामध्ये बस सेवा आणि मेट्रो सेवा फ्री होणार आहे सर्वांसाठी. असे भरपूर या ठिकाणी विजन आहे. दादा या ठिकाणी आलेले आहेत. या महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलभाऊ गावाने, कविताताई आलाट हे आलेले आहेत. तर माझं भाषण थोडं आटोपतो घेतो. ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकायला आलेलो आहे, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. आपण जेवढा वेळ आमच्यासाठी वेळ दिला, इथून पुढल्या काळात 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी वेळ देईल याची मी ग्वाही देतो. आपल्या सुखदुःखात आम्ही तुमच्या बरोबर राहील. आमच्या सर्वांचा नंबर आहे, बटनाचा नंबर आहे 1. आम्ही काम करणार 1 नंबर. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण 1 नंबर मताने आम्हाला विजय करायचंय, आपला आशीर्वाद द्यायचा आहे. धन्यवाद. थांबतो.